पुरीसयुगानि अर्थपुरी सपुगला एस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करनियो अनुतरं पुण्यखेतं लोकसाति साधु साधु साधु. मी आदरणीय मोडक सरांना विनंती करत आहे की त्यांनी आपल्या धर्मकथनाला सुरुवात करावी. आभारी मॅडम. मग सुरू करूया ना. हो सर. हा. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस. आजच्या व्याख्यानासाठी हजर असलेले सगळे उपासक उपासिका अर्थात सगळे बंधू भगिनींनो, आजचा विषय आपली सातवी पारमिता सत्य पारमिता आहे आणि आद्यापर्यंत 6 झाले आहेत. ही सातवी पारमिता आहे. पुढे 3 राहतात. त्या 3 राहतात 3चा आपण संकल्प केला आहे की पूर्ण करूया. आणि कल्पना मॅडमची चर्चा केल्याप्रमाणे वर्षावासामध्ये आपल्याला वेगळा उपक्रम चालवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनीच उत्स्फूर्त राहून खरा धम्म काय आहे ते आपण शिकूया. तर आजचं व्याख्यान म्हणजे सातवी पारमिता सत्य पारमिता या विषयावर आज मी बोलणार आहे. तसं सत्याची व्याख्या, सत्य म्हणजे काय, ह्या सत्याची व्याख्या करत असताना त्याची निश्चित अशी व्याख्या काही करता येत नाही. जसं सत्य आणि असत्य, सत्य ही रिलेटिव्ह टर्म आहे, म्हणजे संदर्भाने टर्म आहे. हे सत्य 2 प्रकारचे आहेत. आपल्या धम्मामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 सत्य आहेत. एक समुती सत्य, पालीमध्ये त्याला समुती सत्य म्हणायचं, आणि दुसरं परमत्त सत्य. आता समुती सत्य याच्यावरच सगळं जग बघत असतं आणि ते सगळंच अनेक कालावधीपासून चालत आले की समुती सत्यच आपण म्हणतो. जे डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, म्हणजे 6 इंद्रियांनी जे काय आपण त्याचा बोध घेतो, अनुभव घेतो, हे करतो, म्हणजे जाणण्यापेक्षा आपण बरंच मानून चालत असतो आणि त्याचा अनुभव सुद्धा आपण घेत असतो. म्हणजे आपण डोळ्यांनी पाहिलं ते सत्य आहे का, तेही 100% नाही. त्याचा दुसऱ्या इंद्रियानं आपण खरंच आहे का खोटं आहे हे आपण ते तपासून बघत असतो, म्हणजे ह्याला समुती सत्य म्हणतो. आता आणखीन एक दुसरं सांगूया आपण की न्यूटननं शोध लावला आकाशामधून म्हणजे किंवा झाडाचा आंबा खालीच पडतो का, वर का जात नाही, खालीच का पडतो, हे समुती सत्य आहे. कारण हे दिसणार आहे, हे सगळंच क्लिअर दिसतं की पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे, गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेली वस्तू ती खालीच येत असते. मग ह्याच्या नंतर पुढे गुरुत्वाकर्षणाचा जेवढा स्पेस आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर तिथं काही नाही, जिथं ठेवली त्या ठिकाणीच राहते, ती काही गुरुत्वाकर्षण तिथं नसतं. हेही परमात्मा सत्य नसून हे समुती सत्यच आहे, आपल्याला जाणतं. हे अनेक लोकांनी या सत्याच्या अनेक प्रकारे त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या कालखंडानुसार, त्या परिस्थितीनुसार सत्याच्या त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत. परंतु हे बदलणाऱ्या व्याख्या असतात. टाइम बदलला, ठिकाण बदललं, माणूस बदलला की हे सत्याची व्याख्या आजपर्यंत बदलत आलेल्या आहेत. परंतु बुद्धांनी जे काही सत्य सांगितलेलं आहे ते सुमारे 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी जे सांगितलं, 2500 वर्षापूर्वी जे सत्य सांगितलेलं आहे ते फॉर एव्हर साठी, ते कधीही न बदलणार आहे. ते सत्य म्हणजे आपल्या चित्ताशी संबंधित आहे, मनाशी संबंधित आहे. त्या सत्यात ते जे सत्य त्याच्यातून जाणलं
ते नेहमीसाठीच सत्य राहतं, त्याच्यात कोणताही बदल होत नाही. या सत्याला परमर्थ सत्य म्हणजे परमार्थ सत्य असं म्हटलं जातं. अभिधम्माचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये हे प्रामुख्यानं अभ्यास हा परमर्थ सत्याचाच केलेला आहे, ज्याला आपण चित्त, चेतसिक, रूप आणि निब्बाण याचा अभ्यास आपण म्हणत असतो. त्याच्यापैकी आता हे परमत्त सत्य समुती परमत्त सत्याचा अभ्यास करत असताना हे आपलं परमत्त सत्य कुठं कुठं सापडतं, तर आपण हे अनेक ठिकाणी आपल्याला हे परमत्त सत्य सांगतं. हे स्वतःच्या मनाशी संबंधित आहे. अनेक धर्मवेत्यांनी धर्मगुरूंनी शोध लावले, परंतु बुद्धांनी लावला तो शोध वेगळाच आहे. बुद्धांच्या धम्माचा खरा शोध म्हणजे कोणता? 3 लक्षणं. आपण त्याला 3 लक्षणं म्हणूया. अनिच्छ म्हणजे अनिच्छ, दुःख आणि अनर्थ. अनिच्छ म्हणजे हे सगळं काही अनिश्चितच आहे, इम्परमनंट आहे, निश्चित असं काहीच नाही. आणि दुसरं म्हणजे हे सगळं जग दुःखाने भरलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे हे दुःख जरी दुःखाने भरलेलं जग असलं तरी त्याचा माझ्याशी काही संबंध नाही, मी नाही, माझं नाही, हे असंच चालत. मग हे दुःख का निर्माण होतं? माझा संबंध नाही, काय कशाचा संबंध नाही. हो, ते दुःख मीच निर्माण केलं माझ्यासाठी. जे मी केलं असतं ते माझ्यासाठीच असतं, त्याच्याशी दुसऱ्याचा काहीच संबंध नसतो. आणि मग ते दुःख कसं होतं, त्याच्यातलं सत्य काय आहे, हे बुद्धांनी मग आता 4 आर्य सत्य सांगितले. 4 आर्य सत्य हे सत्यच आहे त्याच्यामधले, हे दुसऱ्या कुणालाही सापडले नव्हते का? त्यांना माहित होते, मात्र मनाचा अभ्यास दुसऱ्या धर्माच्या धर्मगुरूंनी केलेला नाही. आणि बुद्धांनीच हे अनेक बुद्धांनी अनेक कालावधीपासून करत आले आहेत. आणि ते हेच परमत्त सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. हे परमत्त सत्याचं हे दुःख 3 सत्य आहेत, अनिच्छ, दुःख, अनर्थ. त्याच्यापैकी हे दुःख हे माणूसच निर्माण करतो आणि त्याचे परिणाम असतात, त्याला तेच भोगावं लागतात. त्यालाच कर्मसिद्धांत म्हणतात. आणि ह्या कर्मसिद्धांतावरच हे जग निर्माण झालेलं आहे. जे जग हे जन्म मृत्यू यांच्या फेऱ्यातून जात आहे. हेच सत्य परमत्त सत्य आहे, चित्तामधूनच निर्माण होतं. म्हणून याचं काय म्हटलं, हे जग कशाने जखडलेलं आहे? सगळ्या जटिलतेमध्ये अडकलेलं आहे. म्हणजे एक देवता श्रावस्तीमध्ये बुद्धाकडे येऊन जेव्हा विचारत असते, काय विचारते? अंतो जटा बही जटा जटाही जटती पच्चा तंग गौतम पुच्छामी किम विजटे जटाती. अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर बुद्धाने सगळं काही आहे हे कशाची प्रश्न रिलेटेड आहे? हे प्रमत्त सत्याशी रिलेटेड आहे, मनाशीच रिलेटेड आहे. मग हे मन काय मिळतं? म्हणून धम्मपदाच्या पहिल्या 2 गाथा ज्या महत्वाच्या आहेत, मनोपुभंगमा धम्मा मनोमया मनोसेता मनसाचे वा कृती वा वगैरे वगैरे असं म्हटल्या प्रकारचे आहे. ती त्या गाथेप्रमाणे मन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. मनातूनच निर्माण होतं. मनच ते सगळं दुःख निर्माण करतं, सुख निर्माण करत असतं. मन हे सगळ्यात मोठं आहे. मग ह्या मनानं जे केलेलं असतं निर्माण, ते कशामुळे केलेलं असतं? हे त्यांच्या अज्ञानामुळेच सगळं झालेलं असतं. हे प्रतित्य समुत्पादामध्ये सगळं